गुड इव्हनिंग सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण काल झालेलं मार्केटचं प्राईस ॲक्शनवरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स, आपला होमवर्क, एंट्री लेवल्स, टार्गेट लेवल्स, त्यामागचं लॉजिक काय मी डिफाईन करणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. मी कसं चार्टकडे बघून काय लॉजिक लावतोय हे तुम्ही बघून शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच तुमचं एक लर्निंग फेज सुरू होईल. तर चालेल, व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, निफ्टी तर काल मार्केटनं काय केलं एकदा बघून घेऊया आपण. सगळ्यात पहिला मार्केट एक फ्लॅट ओपनिंग, थोडंसं पॉझिटिव्ह ओपनिंग, तिथून डाऊन साईड मुवमेंट केलं पहिला आणि हे डाऊन साईड मुवमेंट येताच परत एक रिव्हर्सल साधारण 26,233, 34, 35 या लेवलपासून एक युटर्न जे घेतला ते मार्केट एंडपर्यंत डाऊनफॉल करत राहिला. तर आपण या ठिकाणी पुट घेतला होता जो आपला ट्रॅप झाला. यामध्ये आपला 30 पॉईंटचा एसएल गेला. यानंतर आपण या लेवलला कॉलमध्ये एंट्री घेतली होती. आपलं टार्गेट होतं 260 पर्यंतचं. मार्केट 235 पर्यंतच येऊन परत युटर्न घेतला. त्यामुळं आपलं टार्गेट एक प्रीमियममध्ये 20 रुपये आणि 35, 45, 55 एक 25 रुपये निफ्टीचे पॉईंट आपले पेंडिंग राहिले आणि आपला ट्रेलिंगचा एसएल 15 रुपयेचा इथं हिट झाला. ओके, तर इथं बघू शकताय तुम्ही मार्केटनं काय केलंय. ॲक्च्युली मार्केटला मी जसं सांगितलं बुलिश मोमेंटममध्ये राहायचं होतं, तर मार्केट या लेवलच्या खाली यायचंच नव्हतं. मार्केट आलं, पुन्हा एकदा वर जायचा प्रयत्न केला आणि तिथून ते खाली घसरले. मग आपल्यासाठी हा एरिया मेक ऑर ब्रेक लेवल, हा एरिया खूप महत्त्वाचा आहे टार्गेट डिफाईन करायला असेल. कारण की ह्याच्या खाली मार्केट आले म्हणजे इथं लोकांनी कॉल बाईंग केलेले आहेत आणि कॉल बायर्सना स्ट्रॅप करण्यासाठी हे मार्केट डाऊन साईड मोमेंटम आलेला आहे. तर हा एरिया खूप महत्त्वाचा आहे. मार्केट खाली येताना कसं केले, हाय लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. तर आता पेंडिंग काय आहे, अजून हे मार्केट लोअर लो क्रिएट करायला खालीपर्यंत जाऊ शकते. जसं आपण इथनं या लेवलच्या खाली मार्केट एकदा आलं की हे लोज सगळे ब्रेक करल असा आपला अंदाज होता. हे लोज तर मार्केटनं फक्त लोला पिन करून वर गेलेला आहे. तसं बघायला गेलं तर सगळी लिक्विडिटी अजून ऑलरेडी पेंडिंग आहे. तर मार्केट ह्या सगळ्या लिक्विडिटी घ्यायला मार्केटला ह्या लेवलला यायचं आहे 26,050 एक्झॅक्ट 50. स्ट्रक्चरनुसार पण तेच येते. त्यामुळं आपण सगळ्यात पहिला सेल साईड बघणार आहे. सेल साईड तर लेवल मार्क करून घ्या. सेल साईड एंट्री लेवल असणार आहे 26,128. इथून मार्केट खाली कुठंपर्यंत जाऊ शकते, 26,050. साधारण एक 80 पॉईंट, यामध्ये आपल्याला एक 70 पॉईंट कॅप्चर करायचे आहेत. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. मार्केट हायेस्ट इथंपर्यंत येणार आहे फर्स्ट अटेम्प्टला 80 पॉईंट, पण आपल्याला एक 70 पॉईंट्स झाले की आपल्याला या ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे. फ्लोमध्ये जादा मिळाले तर ठीक आहे, आपण प्रयत्न करायचा जास्त पॉईंट कॅप्चर करण्याचा. यासाठी आपला स्ट्राईक राहणार आहे 26,400चा पुट, 26,400चा पुट ॲट करंट मार्केट प्राईस. ओके,
26,400चा पुट स्ट्राईक नोट करून घ्या. 26,400चा पुट. टार्गेट असणार आहे 55. $56,057 पर्यंत आपलं एक टार्गेट प्लॅन करतोय आपण. ऑलमोस्ट एक 70 पॉईंट आपल्या एंट्री लेवल पासून. यासाठी एक निगेटिव्ह ओपनिंग, यानंतर रिटेस्ट किंवा याच लेवलचा ब्रेकडाऊन जरी येत असेल, म्हणजे कसं बघा, गॅपडाऊन ओपनिंग, पुन्हा एकदा या लेवलला एक रिटेस्ट घ्यायला जाईल मार्केट आणि तिथून डाऊन साईड मोमेंटम कंटिन्युएशन ठेवल. या झाला फर्स्ट केस. सेकंड केस काय असणार आहे, कुठंतरी पॉझिटिव्ह ओपनिंग, गॅप अप ओपनिंग, तिथनं डायरेक्ट मार्केट डाऊन साईड मुवमेंटला सुरुवात केलं आणि आपल्या सेल साईड एंट्री लेवलला ब्रेकडाऊन देत असेल, तरी पण आपण या 26,400 या पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि आपलं टार्गेट असणार आहे 26,057. तर याचं रिझन काय आहे, मार्केट डाऊन साईड स्ट्रक्चर मध्ये आहे. इथं बघू शकताय तुम्ही, हाय लो, हाय लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. अजून कुठलाही हाय ब्रेक केलेला नाही. लोअर हाय, आता हे लोअर लो क्रिएट करत पुन्हा एकदा डाऊन साईड मोमेंटम करायला पाहिजे. फर्स्ट 1 आवरची मुवमेंट फास्ट असते, त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याचप्रमाणे या एरियाच्या खाली आपण क्रुशियल पॉइंटला आपण भरपूर लोकांचा हा सपोर्ट मार्क असणार आहे, तिथं आपण सेल मारायला लागलोय. या एरियामध्ये कोणताही सपोर्ट न घेता मार्केट वर गेले, त्याच प्रकारे कोणताही सपोर्ट क्रिएट न करता वर गेले, त्याच प्रकारे मार्केट खाली येताना त्याला कोणताही सपोर्ट नाही आहे. मार्केट डायरेक्ट हे 26,057 पर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये येऊ शकते. हे होतं डाऊन साईड साठीचं. आता मार्केट वर जाऊ शकते काय बघितलं तर, मार्केट ह्या रेंजच्या खाली सुटना झाले. 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4th अटेम्प्ट, 5th अटेम्प्ट ऑलमोस्ट करून तो तिथंच थांबलाय. मग जर का हे ब्रेक करणारच नसेल तर मार्केटला अनेक चान्स आहे की ह्या मुवमेंटच्या ओके 50%, 60% अजून हायर साईड जाऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला आपला दुसरा ट्रेड प्लॅन करायचा आहे बाय साईडचा. त्यासाठी एंट्री लेवल असणार आहे 26,158. बाय साईड एंट्री लेवल असणार आहे 26,058, 26,158, 26,158. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस. इथं 30 पॉईंटच पहिलं टार्गेट निघते, तरी पण आपण एक हायेस्ट टार्गेट अप टू 60 पॉईंटचं आपण एक्सपेक्ट करू शकतो. रिस्क टू रिवॉर्ड रेशोनुसार आपल्याला डबल टार्गेट पाहिजे. पॉझिटिव्ह ओपनिंग, आपल्या बाय साईड एंट्री लेवलला रिटेस्ट, इथून पुन्हा एकदा हायर साईड मोमेंटम कंटिन्यू करणार. यासाठी महत्वाचं काय आहे, या हाईच्या वर निघणं मार्केटनं. आपण तर एंट्री खाली करणारच आहे. मार्केट एक पॉझिटिव्ह ओपनिंग करणार, म्हणजेच इथं हाय ब्रेक होतोय ऑलरेडी. म्हणजे स्ट्रक्चर हे जे मोमेंटम जे चालू होतं, हाय लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय आणि अजून लो कर. मग जर का या हायचा ब्रेक झाला गॅप अप ओपनिंगला, तर हे स्ट्रक्चर ब्रेक होणार आहे. या स्ट्रक्चर ब्रेक नंतर मार्केट थोडंसं रिटेस्टला येणार
कुठंपर्यंत येऊ शकते, ऑलमोस्ट इथंपर्यंत येऊ शकते 26,150. 26,150ला पिन पॉईंट रिजेक्शन घेऊन पुन्हा एकदा वर जायला निघणार आहे. मग त्यावेळेला आपण 26,158 26,158 या लेवलला एंट्री घेऊन टाकायची. यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या. 25,900चा कॉल, या स्ट्राईकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे ॲट करंट मार्केट प्राइस. टार्गेट पण मार्क करून घ्या. $26,220 26,220. ऑलमोस्ट 60 पॉईंटचा टार्गेट वरच्या साईडला आपण प्लॅन करतोय. निफ्टीचे 60 पॉईंट्स, प्रीमियममध्ये एक 45 ते 50 पॉईंट आणि डाऊन साईड 70 पॉईंट 55 ते 60 रुपये प्रीमियममध्ये आपण एक्सपेक्ट करतोय. तर डाऊन साईडचं लॉजिक आहे, मार्केट ज्या स्ट्रक्चरमध्ये आले खाली ते स्ट्रक्चर कंटिन्यू होणार आणि मार्केटला अल्टिमेट 26,050 पर्यंत यायचं आहे. त्यामध्ये आपला डाऊन साईडचा ट्रेड बरोबर बसतोय. आता बाय साईडचा जो काही ट्रेड आहे यामध्ये काय लॉजिक बसते आपलं, जे स्ट्रक्चरमध्ये मार्केट खाली आले ओपनिंगला ते स्ट्रक्चर ब्रेक होणार, मार्केट एक रिटेस्ट घेणार आणि रिव्हर्सल या स्ट्रक्चरच्या अपोजिट डायरेक्शनला मोमेंटम करणार. तर दोन्ही लॉजिक त्या येणं बरोबर बसतात. ओपनिंग ह्याच्यासाठी महत्वाचे आहे. 2 मिनिट मी व्हिडिओ थांबतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, सेम लेवल्स तुम्ही पण मार्क करून घ्या. उद्या मार्केट या लेवलला आल्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट करते हे बघणं तुमचं महत्त्वाचं काम आहे. मार्केट तिथं तसं का रिॲक्ट करते यावरूनच तुम्हाला समजायला सुरू होईल की त्यामागचं लॉजिक काय होतं, किंवा मी जे लॉजिक एक्सप्लेन केलंय हे तुम्हाला समजायला सुरुवात होतील. सेम ॲनालिसिस व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण आपण शेअर करतोय. तर चालेल, हा होता आपला मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ. लेवल्स आपण ड्रॉ केल्या, त्यामागचं आपण लॉजिक एक्सप्लेन केलं. सेल साईड एंट्रीसाठी आपल्याला अजम्पशन आहे की मार्केट ज्या स्ट्रक्चरमध्ये खाली आले ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंड ज्याला म्हणतात, हायज लोअर हायज आणि लोअर लोज, त्या स्ट्रक्चरमध्ये हे खाली जाईल या अजम्पशननं आपण तो ट्रेड प्लॅन केला आहे. त्याचं मॅक्झिमम पोटेन्शियल 26,050 पर्यंत आहे. तर आपण एक 10 पॉईंट आधी त्यातून बाहेर पडायचं आहे. यानंतर हायर साईडचं काय होतं, मार्केट जर का वर जाणं असेल तर गॅप अप ओपनिंग केल्या केल्या ज्या स्ट्रक्चरमध्ये मार्केट खाली आले त्या स्ट्रक्चरचा ब्रेक होणार आहे आणि मार्केट रिव्हर्सल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन्ही प्रकारे आपण प्लॅन केला आहे. मार्केट कशा प्रकारे असणार आहे ते आपल्या लेवल्सला आल्यावर काय रिॲक्ट करते हे बघून आपण एंट्री घ्यायची आहे. एंट्री घेतल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट असेल तो आपण आपल्याला मिळणारच आहे. चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलला नवीन असाल तर आपले जुने व्हिडिओज मार्केट ॲनालिसिसचे आणि लाईव्ह स्ट्रीमिंग ट्रेडिंगचे दोन्ही बघून काढा. तुम्हाला माझं नेचर ऑफ ट्रेडिंग असेल, मी कशा प्रकारे चार्टकडं बघतोय, कसं मी ॲक्शन घेतोय, कसा आपला एक्झिक्युशनचा पार्ट असतोय, प्लॅनिंग आपण कसं करतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजायला सुरुवात होतील. तुमच्या ट्रेडिंगची, तुमच्या इन्व्हेस्टिंगची जर्नी तुम्ही माझ्या एक्सपिरियन्स थ्रू, माझे ट्रेड बघून असतील, माझे ॲनालिसिस बघून असेल, तुम्ही पण सुरुवात करा. मार्केटला जेवढं जास्त वेळ तुम्ही बघाल तेवढं तुम्ही ट्रेन व्हाल आणि भविष्यात तुम्ही पण तुमचे इंडिव्हिज्युअल ट्रेडिंग सुरू करू शकताय. माझे पण ट्रेड जे काय आहेत ते पण तुम्ही कॉपी करू शकताय. खाली माझे ट्रेड कॉपी करण्यासाठी खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, इंस्टाग्राम हँडल आहे, या दोन्हीवरती तुम्ही मला मेसेज करू शकताय. आपलं व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी लिंक सेंड करतो, त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन व्हा. त्यावरती सगळे ट्रेड अपडेट्स, ट्रेड ॲनालिसिस, विकेंडला ट्रेड रिपोर्ट, ट्रेड कॅलेंडर, या सगळ्या गोष्टी मी तिथं प्रोव्हाइड करत असतोय. तर त्या तुम्हाला पण मिळत राहतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळेला व्हिडिओ नवीन पोस्ट होतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. कंटेंट आवडला तर नक्की लाईक करत चला, कमेंट करा, मला खूप प्रोत्साहन मिळेल. मला चांगलं वाटते तुमचे कमेंट्स वगैरे बघितल्यानंतर. आणि तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स कोणीही
कुठून पण ट्रेडिंग रिलेटेड काही या फील्डमध्ये आहेत, ट्रेडिंग शिकण्याची भरपूर जण इच्छा आहे, ट्रेडिंग शिकायला पण भरपूर जणांनी सुरुवात केली आहे, त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ कंटेंट पोचवा, जेणेकरून त्यांना पण एक मदत होईल चांगले कंटेंट बघण्यासाठी. आणि मला पण एक चांगलं कम्युनिटी बिल्ड करायची आहे, ट्रेडिंग कम्युनिटी, त्या मला पण हेल्प होईल. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. तर चालेल, आताचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. बघूया मार्केट आपल्या लेवलला आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करते, आपण कसं एक्झिक्युशन करते आणि आपल्याला काय रिवॉर्ड्स मिळतात. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.